नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 30 ऑगस्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ट्रॅक्टरचा बाजारभाव बघायला मिळणार आहे। बघू ट्रॅक्टरमध्ये काय बाजारभाव निघत असतो, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। टोटल आवक आज 800-900 ची होती, 200-250 आवक कमी होती। आज बघू काय बाजारभाव निघतो ट्रॅक्टरमध्ये, व्हिडिओ पूर्ण बघा। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, खूप कमी सबस्क्राइब करताय, व्हिडिओ खूप लोक पाहत आहे। प्रयत्न करा जास्तीत जास्त सबस्क्राइब करायचं। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। व्हिडिओमध्ये फक्त ट्रॅक्टरचा बाजारभाव राहणार आहे। आता पहिले आपण पिकअपचा बाजारभाव बघितला आणि हायेस्ट लोएस्ट काय निघतं, सरासरी काय निघतं, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल। व्हिडिओमध्ये मित्रांनो गोल्टी खाद आणि एक नंबर कांदा गावठी माल सगळ्यांचा बाजारभाव विचारेल आपण, तुम्हाला बाजारभाव कळेल। क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभाव जात असतो, तर बघू काय बाजारभाव निघतो। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया मित्रांनो। पहिल्या लाईनीपासून ट्रॅक्टरच्या पहिल्या नागापासून बघतो आपण काय बाजारभाव निघतो। काय भाव गेलं, किती गेलं? 1136 जायले 1136 रुपीज। 1136 कुठला आहे कांदा? शिरसगावचा कांदा आहे। 1136 जाईल, ठीक आहे। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 1090 जायले 1090 रुपीज। पिंपळगाव कांदा आहे, पिंपळगाव वसंतचा कांदा आहे। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1111 जायले 1111 रुपीज। कुठला आहे कांदा? कडकजाम काय आकडा आला 1111। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1123 1123 रुपीज। बघू शकतो मी पिंपळगाव वसंतचा कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू, किती गेलो? 1140 जायले 1140 रुपीज। कुठला आहे कांदा? 1 रुपया, ठीक। काय भाव गेलं? 1170 1170 जायले 1170 रुपीज। 1170 कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा 1170 जायले मित्रांनो, ठीक आहे। काल किती गेला होता? काल परवा 1200 रुपये हाच कांदा होता का? ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1190 जायले 1190 रुपीज। 1190 कुठला आहे कांदा? बरं, ठीक बेट। पुढे बघू, किती गेलं? 1154 बघू शकतो मी 1154। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1154 जाईल 1154 रुपीज। वडनेरचा कांदा आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1280 जायले 1280 रुपीज। 1280 बघू शकतो क्वालिटी कांद्याची। सुपर मीडियम साईज आहे। कुठला आहे कांदा? उंबरखेड। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। बघू शकतो क्वालिटी। येलोर चायना किंग, बरं ठीक आहे। काल परवा होते का? नाही, काल नव्हतं। बरं, कितीनी? 400-500 रुपये, 500-600 रुपये। हा, एवढ्या हप्त्यापासून डाऊनच चालू आहे ना। काय वाटतं पुढे बाजारभाव वाढेल का नाही? आता नाही वाढणार, आता वाढायची चान्सेस कमी आहेत। संपली इच्छा आहे ना, ठीक। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1112 जायले 1112 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। बघू शकतो 1 रुपयाचा कांदा आहे। कोणतं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1235 1235 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, पुढं बघू, बघू शकतो मी गोल्टी आहे। किती गेली गोल्टी? 581 881 881 जायले 881 रुपीज। कुठली आपण? बेड, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1330 1330 रुपीज। कुठला आहे कांदा? सोनजाम। बियाणं कोणतं होतं याचं? गजानन। एक साईज मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो। 1330 जायले। काय वाटतं बाजारभावाबद्दल? कितीनी? बरोबर आहे, बरोबर आहे। याच्यात किती खराब निघाला? 1 कॅरेट का? बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1125 जायले 1125 रुपीज. 1125 जायले. कुठला आहे कांदा?
बेडचा कांदा आहे ना, ठीक आहे. 11.25 जाईल. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळ वसंत. बरं. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 जाईल. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? वरखेडा. ठीक आहे. 1200 रुपये. कोणतं बियाणं कोणतं तेच? बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1271. 1271 जाईल. 1271 रुपीज. 1271. कुठला आहे कांदा? सोनजाम. बियाणं कोणतं त्याचं? नंबर पाहिजे. अंबर पाहिजे. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1295. 1295 रुपीज. कुठला आहे कांदा? आयरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. काल परवा होते का? परवा काय गेलं होतं? मिक्स माल होता का? अच्छा ठीक. 1001 रुपये. मिक्स साईज होती ना? ठीक. किती गेलं? 1291. बघ शकतो तुम्ही. सुपर गोल्ट आहे, साईज आहे. 1291 जाईल. 1291 रुपीज. कुठले दादा? सुळे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. सुळेचं गोल्ट आहे. बघ शकतो. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही. दुसरा गोल्ट आहे. काय गेलं? 1100 ना. 1188. 1188 रुपीज. 1188. कुठले आपण? सुळे ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक. बघ शकतो क्वालिटी. सुळे. काय भाव गेलं? 1290. 1290 रुपीज. सुळेचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही. मिक्स साईज आहे. काय भाव गेलं? 1130 जाईल. 1130 रुपीज. कुठले आपण? पिंपळगाव. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही. साईज आहे 65-70 साईज पर्यंत कांदा आहे. कुठला कांदा आहे? काय गेलं? 1726 जाईल. 1726 रुपीज. 1726. बघ शकतो 1726 जाईल. कुठला आहे कांदा? करणबेळ ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? महादेव गुलाबी. ठीक आहे. एवढ्या हप्त्यात होते का अजून? पहिला दिवस आहे का? ठीक. किती गेलं? 1401 रुपये जाईल. 1401 रुपीज. 1401. कुठला आहे कांदा? करणबेळ ना. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. करणबेळचा कांदा आहे मित्रांनो. एक साईज माल आहे पूर्ण. ठीक. किती गेला? 1401 जाईल. 1401 रुपीज. 1401. कुठला आहे कांदा? करणबेळ. बियाणं कोणतं त्याचं? प्रेरणाचं बियाणं आहे. करणबेळचा कांदा. मागं होते का तुम्ही एवढ्या हप्त्यात? नाही ना. ठीक. पुढं बघू. किती गेलं? 1331 जाईल. 1331 रुपीज. 1331. बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज कांदा आहे पूर्ण. कुठला आहे कांदा? बापखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवट. बियाणं कोणतं होतं त्याचं? सिमिंजाचं बियाणं आहे. दळवटचा कांदा मित्रांनो. 1200 रुपये ना. ठीक आहे. किती गेलं? 1265 जाईल. 1265 रुपीज. 1265. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1265. कुठला आहे कांदा? दळवट. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. येल्लोरचं बियाणं आहे का? अच्छा ठीक. पुढं बघ. काय भाव गेला? अच्छा ठीक आहे. नाही झालं. किती गेलं दादा? 1531 जाईल. 1531 रुपीज. 1531. कुठला आहे कांदा? भेंडीपाडा. बघू शकतो तुम्ही. 1531. एक साईज माल आहे. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? भेंडीपाडा ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. एवढ्या हप्त्यात होते का मागं अजून? किती गेलं होतं? 1000 रुपये गोल्टी होती का? 1000 रुपये गेली. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1560. 1560 रुपीज. कुठला आहे कांदा?
कुठला आहे कांदा? वड्याचे पाडे. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. का 1330 1330 रुपीज. कुठला आहे कांदा? वड्याचे पाडे. ठीक आहे. पुढं बघ बघ शॉपिंग क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? काय गेलं? 1300 रुपये 1300 राऊंड फिगर जाईल. कुठला आहे कांदा? ओजेचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ओजेचा कांदा आहे. ठीक आहे. राऊंड फिगर 1300 रुपये. पुढं बघू किती गेलं? 1400 रुपये 1400 रुपये 1400. कुठला आहे कांदा? ताताने. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघ शॉपिंग क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? ताताने. काय भाव गेला? 1301 रुपये 1301 रुपये 1300. काय बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक. 1300. किती गेलं? 1456 रुपये 1456 रुपये 1456. सुपर माल आहे बघ शकतो. कुठला आहे कांदा? उंबरखेडचा ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. उंबरखेडचा कांदा आहे. किती गेलं? 1300 रुपये. कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे. 1300 रुपये 1300 रुपीज 1300. बियाणं कोणतं होतं दादा याचं? रेड फोरचं बियाणं आहे. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1280 जाईल 1280 रुपीज 1280. कुठला आहे कांदा? जोपूळ. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? सिमेंजाचं बियाणं आहे. ठीक आहे. जोपूळचा कांदा आहे. बरं. काय वाटतं? आता याचे भाव तेवढे दिवस असं मार्केट असलं तर काय परवडायचं नाही. हा खराब किती निघते? खराब भरपूर झाले. भरपूर कडक भरपूर निघते ना. बरोबर. काय रेट चालू होता? तवा होल्ड केलं होतं तुम्ही? काय का कितीच रेट चालू होता? तवा होल्ड केलं होतं? ते तवा 1400 रुपये 1400-1500 रुपये. आता परत कमी पण झाला आहे ना. खराब पण निघते त्याचे. बरं. नुकसान आहे भरपूर आहे. हा ना. म्हणजे ठेवून काहीच फायदा झाला नाही. फायदा नाही झाला. बरोबर. चालेल. ठीक आहे. धन्यवाद. काय भाव गेलं? 1400 रुपये 1400 रुपीज 1400 रुपये. कुठला आहे कांदा? चिंचखेड. अच्छा. 1400 रुपये जायले. सुपर माल आहे मित्रांनो. 1400 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? निकम फार्मर. ठीक आहे. काल किती गेलं होतं? 1400. काल किती गेलं होतं? काल का परवा होते ना? 1600 रुपये गेला होता ना. ठीक. चालेल.